विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वजण घरी आहोत आणि तुम्ही आता परीक्षेचा अभ्यास करत आहात. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही कवितांचे अर्थ किंवा काही पाठांचा आशय समजून घेण्याच्या दृष्टीनं आपण काही छोटी अशी व्हिडिओ लेक्चर्स तयार केली आहेत, जी नक्कीच तुमच्या उपयोगाला येतील. तर आज आपण या ठिकाणी BCom भाग 2च्या वर्गामध्ये जी एक केशवसुतांची कविता आहे, विद्यार्थ्याप्रत नावाची, त्या कवितेचा भावार्थ या ठिकाणी समजून घेऊ. मित्रांनो, कविवर्य केशवसूत यांची ही कविता आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून आपण केशवसूतांना ओळखतो. केशवसूतांना आधुनिक मराठी काव्याचे जनकत्वाची उपाधी कशासाठी दिली गेली आहे याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्राचीन काव्याच्या नंतर, इंग्रजांच्या आगमनानंतर आधुनिक काळामध्ये जे काही आधुनिक विचारांचं, आधुनिक जाणीवांचं साहित्य निर्माण झालं, त्या आधुनिक साहित्याचा संबंध एका बाजूला पाश्चात्य जगाशी जसा होता तसाच आपल्या मराठी साहित्याच्या, मराठी काव्याच्या परंपरेशीही होता. केशवसूतांचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने परंपरा आणि नवता यांच्या समन्वयातून तयार झालेलं होतं आणि त्यांच्या काव्यामध्ये ज्या पहिल्यांदा नव्या आधुनिक जाणीवा प्रगटल्या, त्यांनी लिहिलेल्या स्फुट कवितातून त्या प्रगटल्या, त्यामुळे त्यांना आपण आधुनिक मराठी काव्याचं जनक म्हटलं. 1885 केशवसूतांनी आपली पहिली कविता लिहिली, म्हणून 1885 हे वर्ष आधुनिक मराठी काव्याचं जनकत्वाचं वर्ष मानलं जातं. आणि केशवसूतांच्या काव्यामध्ये अवतीभोवतीच्या समाजाविषयीच्या, माणसांविषयीच्या, माणसामाणसातल्या संबंधांविषयीच्या, स्त्री पुरुष संबंधांविषयीच्या, निसर्गाविषयीच्या, अध्यात्म ईश्वराविषयीच्या ज्या काही जाणीवा त्यांनी आपल्या काव्याच्या द्वारा प्रगट केल्या, त्याच्यामध्ये एक आधुनिकत्वाचं भान आपल्याला जे दिसतं, ते परिवर्तनाचं भान जे आपल्याला दिसतं, जुन्या टाकाऊ परंपरा, रूढी टाकून देऊन नव्या युगाचा स्वीकार करण्याची वृत्ती जी आपल्याला दिसते, त्यामुळे आपण केशवसूतांना आधुनिक मराठी काव्याचं जनक म्हणतो. आणि आधुनिक मराठी काव्याची सुरुवात केशवसूतांपासून झाली असं मानलं जातं. त्या केशवसूतांची ही आपल्याला BCom भाग 2च्या आणि 4थ्या सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये असलेली कविता आहे, जी विद्यार्थ्याप्रत केशवसूतांची अत्यंत सुंदर अशा प्रकारची कविता आहे. ही माझ्या जवळ जी प्रत आहे केशवसूतांच्या कवितेची, ती प्रत त्यांच्या स्वहस्ताक्षरातली प्रत आहे. ही विद्यार्थ्याप्रत कविता त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली आहे आणि जी कविता आपल्या विद्यार्थी जीवनाला अत्यंत मार्गदर्शक अशा प्रकारची संदेश देणारी अशी कविता आहे. त्याच्यामुळे केशवसूतांच्या अन्य कवितांमध्ये, जसं केशवसूतांनी आपल्या कवितेमध्ये म्हटलं आहे की एक तुतारी द्यामज आणून फुंकीन जी मी प्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने. केशवसूतांच्या काव्यामध्ये हा जो नव्या युगाचा उद्गार आपल्याला दिसतो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण या ठिकाणी केवळ काही मिनिटांमध्ये विद्यार्थ्याप्रती या कवितेचं जे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करू किंवा त्या कवितेचा अर्थ उलगडून मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. विद्यार्थ्याप्रती या कवितेमध्ये आपल्या लक्षात येतं की चार कडव्यांची ही कविता आहे आणि त्याच्या शीर्षकावरून आपल्याला काय दिसतं, तर याचं शीर्षक आहे विद्यार्थ्याप्रत, म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रती. विद्यार्थ्याप्रत, प्रति म्हणजे प्रत, प्रति म्हणजे उद्देशून, विद्यार्थ्यांना उद्देशून
हे सगळं आपलं निवेदन केशवसूत या कवितेमध्ये करतात. कोणता संदेश केशवसूत या कवितेमध्ये देतात? आपण ही कविता पहिल्यांदा याचं एकदा वाचन करू, म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ कळेल. अतिशय सुबोध अशा प्रकारची ही रचना आहे आणि त्याच्यामुळे केशवसूतांनी जो संदेश विद्यार्थ्यांना दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. काय म्हणतात केशवसूत बघा. महत्त्व भारी आहे या पृथ्वीचे, त्याहून अतिशय या सगळ्या विश्वाचे. परी तुझमध्ये महतीचे जे बीज, त्याहून काही मोठी नाही चीज. ठसव मनी हे साचे बाबा, हे वच बहुमोलाचे. केशवसूत म्हणतात की या पृथ्वीचं महत्त्व अपरंपार आहे. पृथ्वी हा ग्रह या सगळ्या विश्वामध्ये जो फिरतो आहे आणि ज्याच्यामुळे मानवी जीवन आपल्याला इथे विचरताना दिसतं. महत्त्व भारी आहे या पृथ्वीचे. केशवसूतांनी या कवितेमध्ये आपल्याला दिसतं की जे विविध प्रकारची पंचतत्व आपण म्हणतो, त्या पंचतत्वांचं या सृष्टीमध्ये असलेलं महत्त्व विशद केलेलं आहे आणि ती पंचतत्व आपल्या हृदयामध्ये, माणसाच्या अंतरंगामध्ये कशी आहेत त्याचं महत्त्व ओळखायला सांगितलेलं आहे. महत्त्व भारी आहे या पृथ्वीचे, त्याहून अतिशय या सगळ्या विश्वाचे. पृथ्वीपेक्षाही हे जे विश्व आहे, हे जे जग आहे, याच्यामध्ये माणसांची वस्ती आहे, माणसांचा समाज वसतो, त्याचं महत्त्व आहे. परंतु परी तुझमध्ये महतीचे जे बीज, तुझ्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यामध्ये महतीचं, महत्त्वाचं जे बीज आहे, महतीचं म्हणजे मोठेपणाचं जे बीज आहे, महती म्हणजे मोठेपणा असा या ठिकाणी अर्थ होतो. परी तुझमध्ये महतीचे जे बीज, जे बीज रूपाने जे मोठेपण तुझ्यामध्ये वास करतं, कवी म्हणतो त्याहून काही मोठी नाही चीज. म्हणजे भलेही पृथ्वीचं महत्त्व असेल, भलेही हे जग फार महान असेल, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्व जर कोणाचं असेल तर ते माणसाचं आहे आणि माणसाच्या मनामध्ये असलेल्या मोठेपणाचं बीज आहे. तुझमध्ये जे महतीचे बीज, त्याहून काही मोठी नाही चीज. केशवसूतांनी एका कवितेमध्ये म्हटलंय की विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. म्हणजे माणसाचं महत्त्व या जगामध्ये काय आहे, माणसाच्या मनामध्ये असलेल्या शक्तीचं महत्त्व काय आहे ते केशवसूत सांगत आहेत. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की ठसव मनी हे साचे बाबा, हे वच बहुमोलाचे. हे वच म्हणजे वचन, हे सत्य, हा शब्द, हे जे अंतिम सत्य आहे, हे तुझ्या मनामध्ये तू नेहमीसाठी जतन करून ठेव, तुझ्या मनामध्ये ठसव तू. हे वच बहुमोलाचे. कवी पुढच्या कडव्यात म्हणतो, काय म्हणतो बघा. अग्नी असे हा तेजस्वी रे फार. अग्नितत्व, एक पृथ्वी तत्वाचं वर्णन कवी करतो. पुढे अग्नी म्हणतो की अग्नी असे हा तेजस्वी रे फार, त्याहून भारी सूर्य नभीचा थोर. अग्नितत्व तर आपण ज्याचा अनुभव घेतो आणि त्या अग्नितत्वाचं जे अत्यंत प्रलयंकारी भयंकर अशा प्रकारचं रूप आहे ते सूर्याच्या रूपाने आपल्यासमोर दिसतो. त्याहून भारी सूर्य नभीचा थोर, परी किरण जो तुझमध्ये सत्याचा. म्हणजे या जगामध्ये असलेलं अग्नितत्व असो किंवा सूर्याचं महत्ता असो, कवी म्हणतात की त्याच्यापेक्षाही किरण जो तुझमध्ये सत्याच्या, तुझ्या अंतरंगामध्ये सत्याचा जो किरण वास करतो त्याचं अधिक महत्त्व आहे. प्रकाश सर्वोत्तम तो आहे त्याचा. अत्तदीप भव, स्वयंदीप भव. आपण जे म्हणतो की तूच आहेस तुझ्या भविष्याचा निर्माता. हे जे विद्यार्थ्यांना उपदेश कुसुमाग्रज करतात, परी किरण जो तुझमध्ये सत्याचा, म्हणजे सूर्यापेक्षाही आणि अग्नीच्या तत्वापेक्षाही तुझ्या अंतरंगामध्ये तो सत्याचा किरण वास करतो. प्रकाश सर्वोत्तम तो आहे त्याचा. त्याचा प्रकाश सर्वोत्तम आहे कारण की त्याच प्रकाशाने तुझ्या जीवनाची वाट उजळणार आहे, तुझ्या जीवनातला अंधकार दूर होणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात घोक सदा हे वाचे बाबा, हे वच बहुमोलाचे. हे जे वचन आहे, हा जो सुविचार आहे, हे जे सत्य आहे जगातलं, हे तू ओळखलं पाहिजेस आणि ते ओळखून तू वाटचाल केली पाहिजेस असं ते म्हणतात. पृथ्वीमध्ये रत्ने बहु आहेत. या जगामध्ये अनेक प्रकारची रत्न आहेत. आकाशी तर असंख्य दिसत आहेत. आकाशामध्ये जे तारे आहेत, असंख्य तारे, त्यांना कवी रत्न म्हणतो. पृथ्वीच्या पोटामध्ये रत्न आहेत आणि या आकाशामध्येही ताऱ्यांच्या रूपाने विविध प्रकारची रत्न आहेत. परी एक रत्न तुझमध्ये जे सच्छील, सच्छील हा शब्द तिथे
कवी वापरताना आपल्याला दिसतात. सच्छील. हे सच्छील म्हणजे काय आहे तर सदशील. शील म्हणजे कॅरेक्टर, चारित्र्य, ज्याचं महत्व पंचशीलामध्ये भगवान बुद्धांनी पाणाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी, अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी, जी वेगवेगळ्या प्रकारची शील पंचशील सांगितले. चोरी करू नये आणि असत्य भाषण करू नये वगैरे वगैरे वगैरे. किंवा आपल्याला गांधीजींच्या एकादश व्रतामध्ये दिसतं की जी वेगवेगळ्या प्रकारची 11 व्रतं त्यांनी सांगितलेली आहेत ती असो, किंवा आपल्या परंपरेमध्ये धर्मरक्षणं सांगितलेली आहेत, त्या सगळ्यांमध्ये ते शीलाला अत्यंत महत्त्व आहे. आणि हे जे कॅरेक्टर आहे सच्शील, त्याचा इथे उल्लेख कवीने केलेला आपल्याला दिसतो. तो असं म्हणतो की पृथ्वीमध्ये रत्ने बहु आहेत, आकाशी तर असंख्य दिसत आहेत. या जगामध्ये अनेक रत्न आहेत, अनेक मौल्यवान गोष्टी आहेत, पण या सगळ्यांपेक्षा मौल्यवान काय आहे, सगळ्यांपेक्षा मूल्यवान काय आहे तर ते आहे परी एक रत्न तुझमध्ये जे सच्शील, तुझ्यामध्ये जे सत्य अशा प्रकारचं शील आहे, सच्शील आहे, सदाचरण आहे. ते जे सदाचरण आहे कोणाला नच सर त्याची येईल. या जगातल्या सगळ्या रत्नांपेक्षाही मौल्यवान जर काय असेल तर ते माणसाचं स्वतःचं चरित्र आहे, स्वतःचं शील आहे. हे अतिशय सुंदर शब्दांमध्ये केशव ते वर्णन करतात. आणि म्हणून ते म्हणतात स्मरण असू दे याचे बाबा हे वच बहुमोलाचे. याचं तू स्मरण असू दे, कारण की अत्यंत असं मोलाचं वचन आहे. आणि कवितेचा शेवट करताना काय म्हणतात बघा ते, स्नायूमध्ये पुष्कळ आहे शक्ती. आपल्या स्नायूमध्ये भरपूर शक्ती आहे, माणसाच्या स्नायूमध्ये. नृपवेत्री तर फारच आहे म्हणती, परी एक एक जो नवा शब्द तू शिकसी. नृपवेत्री, वेत्र नावाचं एक शस्त्र एक प्रकारे वापरलं जात होतं, एक काडी होती नृपवेत्री. म्हणजे जे राजे असतात ज्यांच्याजवळ म्हणजे जी शक्ती असते, राजाजवळ जी शक्ती असते, राजाजवळ जी दंडशक्ती आहे, त्या शक्तीचं महत्त्व जगामध्ये फार मानलं जातं. सगळा शक्तिमान जर कोणी असेल तर राजा असतो असं मानलं जातं. हे जे शस्त्रांची शक्ती धारण करणारे जे आहेत राजे नृप, ते आहेत स्नायूमध्ये पुष्कळ आहे शक्ती, नृपवेत्री तर फारच आहे म्हणती. जे कोणत्या तरी सत्तेवर विराजमान असतात, पॉवर असते ज्यांच्या हातामध्ये, ते त्यांना जास्ती महत्त्व असतं. परंतु परी एक एक जो नवा शब्द तू शिकसी, शक्ती तयाची उलथील सर्व जगासी. नवा विचार, नवा शब्द याचा अर्थ काय? नवा विचार, आधुनिक विचार. त्या आधुनिक विचारांची शक्ती, आधुनिक शब्दांची शक्ती, शब्दशक्ती किती महत्त्वाची आहे. शब्दशक्तीचं महत्त्व सगळ्यांनी वर्णन केलं आहे. रामदास शब्दशक्तीचे ईश्वर असं म्हणतात कवींना. तर शब्दशक्तीचं महत्त्व स्वतः कशुस्तांनी आपल्या एका कवितेमध्ये म्हटलं आहे की आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे दिदले, असे जगत हे आम्हाच खेळावया. पृथ्वी या प्रतिभावले विचारतो चोहीकडे लिहिलया, दिक्कालातून आरपार आमची दृष्टी पहाया शके, सारेही बडिवार होतील पहा आम्हा पुढे ते. ही जी शब्दांची शक्ती आहे ती शब्दांची शक्ती, परी एक एक जो नवा शब्द तू शिकसी. नवा विचार, इथे कवीला नवा विचार अभिप्रेत आहे. आधुनिक विचार, नवीन विचार, जुन्या गोष्टी टाकून देऊन नव्या गोष्टी शिकण्याची शक्ती जी आहे, परी एक एक नवा शब्द तू शिकसी, शक्ती तयाची उलथील सर्व जगाशी. राजांमध्ये जे सामर्थ्य नाही ते तुझ्या नव्या शब्दांमध्ये आहे, आणि त्या नव्या शब्दांच्या जोमावर तू नवजग निर्माण करू शकतो. आणि ही शक्ती जी आहे संपूर्ण जगामध्ये उलथून टाकू शकते, जगाला उलथून टाकू शकते. म्हणजे काय? प्रतिकात्मक त्याचा अर्थ काय घेणार आहोत आपण? जगामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते. जगामध्ये सकारात्मक परिवर्तन जर घडवून आणायचं असेल तर या शक्तीच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतं. पठण तर करी त्याचे बाबा जग हे बदलायाचे. आणि शेवटी कवीला जे म्हणायचं आहे ते म्हणतात की जग हे बदलायचं, जगामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. जुन्या ज्या गोष्टी आहेत, रूढी परंपरा आहे, त्याच्यामध्ये हा जो समाज जो आहे तो गुरफटून गेलेला आहे.
विस्कटून गेलेलं आहे, अस्ताव्यस्त झालेलं आहे. ते जग जर बदलायचं असेल तर ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत विविध प्रकारच्या, त्या शक्तीची स्वतःला ओळख. अत्तदीप भव, तू स्वतःला ओळखलं पाहिजे. विद्यार्थ्याला हा उपदेश कवींनी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना उपदेश करणारी अत्यंत भावपूर्ण आणि सुंदर अशा प्रकारची, संदेशपूर्ण अशा प्रकारची ही कविता आहे. मला असं वाटतं ही कविता प्रासादिक आहे, सोपी आहे आणि आपल्या माणसाच्या अंतःकरणाला सरळ भिडणारी आहे. या कवितेचं सामर्थ्य असं आहे की केशवसुतांनी 100-125 वर्षापूर्वी लिहिलेली कविता, पण आजही त्या कवितेचं जे काही सांगणं आहे, त्या कवितेचा उद्देश आहे, त्या कवितेचा जो आशय आहे, त्या कवितेचे जे आशयसूत्र आहे, ते अजूनही तितकंच प्रासंगिक आहे, तितकंच रिलिव्हंट आहे असं आपल्याला दिसतं. हे महत्त्व आपण या कवितेचं लक्षात घेतलं पाहिजे आणि या कवितेचा अर्थ या पद्धतीने आपण समजून घेतला पाहिजे. धन्यवाद.